नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खरं सोनं हे आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्याच्या मेहनतीचं आणि विश्वासाचं आणि कष्टाचं आणि खरं शेतकरी मित्रांनो, जेव्हा शेतकरी मित्र आपला जेव्हा खरंच मेहनत घेतो आणि शेतीमध्ये आपल्या श्रमाचं फळ जेव्हा पिकवतो ना, आणि त्याला जी अचूक माहिती आणि जे मार्गदर्शन आणि त्याच्या मेहनतीची जोड लागते, तर शेतकरी मित्रांनो, माझं नाव चंद्रकांत वारकड. आपण पाहू शकतो की आपल्या शेतकरी मित्रांचा हा लाईव्ह डेमो प्लॉट आहे आणि शेतामध्ये त्यांनी पवन ॲग्रो या कंपनीची पण काही औषधं वापरली, इतरही कंपन्याची वापरली. तर आणि आपण त्यांच्याकडून हा स्वतः त्यांचा अनुभव वगैरे हा जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. मोहम्मद माजिद मोहम्मद रजाक तामसा. बरं. तर आपलं हे आपण बऱ्याच तुम्हाला औषधी काही सांगितल्या होत्या, ह्यात हे 2 औषधं आपल्याला डबे सापडलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच प्रमाणात काय होतं की शेतकरी मित्राचं म्हणणं असते की आपण औषधं कुठली वापरली, काय नाही आणि कुठलं कसं नियोजन केलं. ज्यावेळेस हळद या पिकाची 9 महिन्याची मेहनत होती, थोडीशी हळद दाखवा आपल्या हातामध्ये. तर हे अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, हा चांगल्या पद्धतीचा क्वालिटीची शेंग तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये छोटी पण असू शकते, कारण या साईडला जे शेंगा लागतात ह्याच्यामध्ये ह्या छोट्या मोठ्या असतात. तर आता ही जी फणी आहे शेतकरी मित्रांनो, हा तर मातृकंदाचा जो भाग निघालेला आहे त्याच्यामध्ये ही शेंग मेन आहे महत्त्वाची. आणि ह्या साईडनं भरलेल्या शेंगा आहेत. ह्या भरण्यासाठी जे आपण यांना जे सांगितले नियोजन आहे ते त्यांच्याकडून आपण अनुभव जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, आता एकदा तुमचं पण नाव सांगा. अय्यूब खान पठाण तामसा. तामसा. बरं. तर आता आपण हे वेगवेगळे मार्गदर्शन आपण घेत होतो आणि आपण याच्यामध्ये यांना सांगत होतो. तर त्यांचा अनुभव आपण थोडक्यात जाणून घेऊ. तुम्हाला काय वाटते, अपेक्षित आहे उत्पन्नाची याची काय क्षमता येऊ शकेल एकरी? एकरी 25 ते 30 होईल साहेब. वाळून समजा शिजवून तुम्हाला 25 ते 30 क्विंटल. 25 ते 30. आणि यावर्षीच्या सड वगैरे असणाऱ्या भागाच्या हिशोबानं समजा जर म्हटलं तर तुम्हाला याच्यामध्ये सड वगैरे वाटते का? नाही, सड नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण यांना बऱ्याच ठिकाणी औषधांना सड वगैरे बुरशीजन्य रोग लागू नये यासाठी बॅक्टेरिया पण सांगितली होती आणि ह्याच्यामध्ये कीटकनाशक पण सांगितली होती. तर आता हे पुढल्या वर्षी तुम्ही हळदीचं नियोजन करणार का आमच्या मार्गदर्शनानुसार? हो, करणार ना साहेब. बरं. तुमचं मार्गदर्शन करणार. आता हे तुम्ही शेतकरी मित्रांसाठी बेणं विक्रीला देणार का? हो, देऊ ना. बेण्याचे काय आता साधारणतः रेट असतात तुमच्यात? आता रेट 4, 5, 4.5 असं काहीतरी होईल. कच्च्या हळदीचे बेण्याचे हो, प्रति क्विंटल प्रमाण. 4च्या वरी कमी जास्त. तर एकदा मोठ्या आवाजात तुमचा मोबाईल नंबर सांगा. शेतकरी मित्रांना जर बेणं घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉल करू शकतात. 77 98 42 44 07. बरं. शेतकरी मित्रांनो, हा शेतकरी मित्राचा आपला नंबर आहे आणि हा त्यांचा प्लॉट आणि आता काढणी चालू आहे. तर आता हा फक्त 50% भाग झालेला आहे. एक सरी सोडून एक सरी काढत असतात. तर शेतकरी मित्रांनो, याचं काढण्याचं एक रहस्य असते की ह्याच्यामध्ये काय असते की तुम्हाला हळद ही चांगल्या पद्धतीने निघत असते आणि हळदीला कुठलं डॅमेज होऊ नये किंवा याला ट्रॅक्टरचा मार लागू नये यासाठी एक सरी सोडून एक सरी काढत असतात. तर शेतकरी मित्रांनो, हा त्यांचा आता अनुभव आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर तुम्हाला आता जो हळदीचा जो अनुभव आणि अशाच पद्धतीनं औषधी ऑनलाईन किंवा तुम्हाला सप्लाय जर पाहिजेत असेल तरी माझा नंबर सेव्ह करा 95 27 00 36 66. तर शेतकरी मित्रांनो, हळदीचे भाव आता आपण गगनाला गेलेले आहेत पाहू शकतो आणि हळदीचे आजचे चालू ताजे रेट आहेत 18 ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल चालू आहे. त्या हिशोबाने शेतकरी मित्रांचा जो हळदीचा भाव असतो कच्च्या बेण्याचा हा 25 ते 30% दरम्यान असतो. जर हळद जर समजा जर साधारणतः जर 20,000 रुपये क्विंटल जर वाळलेल्या हळदीचा भाव असेल तर शेतकरी मित्रांनो, कच्च्या बेण्याच्या हळदीचा भाव हा 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल ह्याप्रमाणे शेतकरी देत असतात. आणि ही हळद पाहू शकता तुम्ही एकदम निरोगी आणि चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये शेतामध्ये 50% भाग राहिलेलाच आहे काढायचा. तर पुढल्या वर्षी तुमची लागवड करण्याची क्षमता आणि जी ताकद आहे तुम्ही किती एकरपर्यंत करणार? 2.5 ते 3 एकर करणार. आता समजा 1-1.5 एकर होती, 1.25 एकर. 1.25 एकर होती यावर्षी. तर 2.5 पुढल्या वर्षी 2.5 ते 3 एकर म्हणजे दुप्पट क्षेत्र वाढवणार. दुप्पट. मग हळद हे पीक आपला सर्वसामान्य शेतकरी घेऊ शकतो का? हो ना साहेब, घेऊ शकतो ना. हो ना. तर मग आता ह्याला जी जमीन तुम्ही निवडलेली आहे हलकी आणि मध्यम स्वरूपाची चालेल का? चालतं ना, हलका. आता हा बघा तुमच्या साहेब, स्वरूपाचा आता जमिनीनुसार. तुम्ही ही आपण वाळू मिश्रित आहे शेती. हो. तर आपण हे शेतकरी मित्रांना दाखवतो की शेतकरी मित्राची ही जमीन आहे वाळू मिश्रित चुनखडीयुक्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, मध्यम आहे साहेब. मध्यम स्वरूपाची जमीन असली तरी पण आपण घेऊ शकतो. आणि याला पाण्याच्या पाळ्या तुमच्या आता जानेवारी महिन्यापर्यंत तुम्ही दिलेले आहेत. हो. तर मग आता हे ज्या शेतकऱ्यांकडे हंगामी पाणी आहे त्यांना पण घ्यायला काय हरकत नाही. काय हरकत नाही साहेब. काय हरकत नाही ना. हो. अपेक्षित तुम्हाला आता पुढल्या वर्षीचं उत्पन्न आणि या वर्षीचं उत्पन्न तुम्हाला काय वाटते? या वर्षी उत्पन्न जास्त झालं साहेब. गेल्या वर्षी जास्त तरी कमी झालं. आता या वर्षी तुम्ही जे मार्गदर्शन दिले हा. त्यानुसार जास्त झाली हळद. बरं. शेतकरी मित्रांनो, अशी तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती देत जाऊ.
हळद या पिकाची पूर्ण माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही आमचा नंबरला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. माझं चॅनलचं नाव आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनल. किसान मित्र वारकड चंद्रकांत नाव येतं. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या हळद पाहू शकता तुम्ही, चांगली निरोगी आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीची आहे. आणि हे व्हेरायटीचे जात कोणती आहे तुमच्या हळदीची? शेलम आहे शेलम. शेलम आहे ना. हो बघा ना. शेतकरी मित्रांनो, आता शेलम ही व्हेरायटी आहे, ही मोडून पण दाखवा एक. ही शेलम व्हेरायटी एकदम प्युअर क्वालिटी आहे आणि याच्यामध्ये फसवेगिरीपणा कुठलाही नाही. तर तुम्ही हे पाहू शकता आणि याचा एकदम सुगंधी असा वास येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हा याचा जो गाभा असतो हा गुलाबी चांगल्या पद्धतीने दिसत असतो. आणि ह्या हळदीची तुम्हाला ओळख तुम्हाला आम्ही सांगितलेली आहे. आणि ही व्हेरायटी पण शेलम आहे. आणि ही व्हेरायटी जी असते रोगप्रतिकारक्षम असते आणि उत्पन्नामध्ये ह्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जास्त निघत असल्यामुळं शेतकरी मित्रांनो आपल्याला याचं अपेक्षित उत्पन्न पण चांगलं येतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशीच माहिती घ्या आणि इतरांना शेअर करा आणि फॉलो करा. काही अडचण वाटल्यास हा बांधावरचा शेतकरी मित्राचा व्हिडिओ आणि अनुभव आहे, याच्यामध्ये फेक कुठलीही माहिती नाही. आणि हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी देत जाऊ. धन्यवाद मित्रांनो.